आता केला. आता केला. हां हॅलो, दीपा आणि सुषमाची जोडी. हां रोज येता का ग फिरायला? हो 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 रोज येतो रोज. बरं बरं बरं. नाव सांगा की पूर्ण, तुझं नाव सांग. माझं नाव दीपा पूर्ण. झाडे. हां आणि तू? सचिन डावरे. हां काय करतेस दीपा तू? मी स्कूलमध्ये टीचर आहे. कुठल्या स्कूलमध्ये? ऑक्सफर्ड इंटरनॅशनल. बापरे, बरं बरं बरं. मग किती ते किती शाळा? 9 ते 2. 9 ते 2. बरं बरं. मग दिवसभर सगळा स्ट्रेस असेल. हो स्ट्रेस असतो, पण त्यातून वेळ काढून थोडंसं हां 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 स्वतःसाठी वेळ द्यायचा. हां हे महत्वाचं. संध्याकाळी फिरायला येता नाही का तुम्ही? काही फिरायला येईल. हां 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 छान छान. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे. हो स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे. थांबा हो तुम्ही पण 1 मिनिट या. हां या सगळ्या मैत्रिणी फिरायला आलेल्या आहेत बरं का. नाही नाही असू द्या, काय होतं. बरं बरं असू द्या असू द्या. हां तेच म्हणलं. रोज इथे येता का फिरायला? किती 10-12 चक्र मारता का? हो अर्धा तास फिरतो. हां हां पण रेग्युलर येता का ग? हो सुषमा तुझं काय आहे? पार्लर नाव, त्या पार्लरचं नाव काय आहे? दुर्वा पार्लर. दुर्वा पार्लर. बरं बरं. मग दिवसभर बिझी असतेस तू पार्लरमध्ये? दिवसभर हो दिवसभर बिझी असते. त्यातून वेळात दोघी थोडा वेळ निघतात. हां 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 पण रोज येता ना ग तुम्ही? हो शक्यतो रोज येता? शक्यतो रोज येतो. कधी काही अडचण असेल तर दोघीच्याही सोयीनं येतो. हो ना. बरं बरं. हां कसं वाटते पण आल्यामुळे? काय वाटतं? आल्यामुळे फार फरक झालाय. म्हणजे वजन कमी झालं का? वजनापेक्षा हां हां एंटरटेनमेंट वाटते आणि मन स्वस्थ राहतं ना, आहे की नाही? आणि वजन कमी होईल ना. वजन तर वजनाचं तर आहेच, पण वॉकिंग आणि जे बायकांचे गुडघ्याचे त्रास वगैरे आहे किंवा काही पुढे चालून होऊ शकतील असे त्रास, त्याच्यामुळे आणि उलट फ्रेश वाटते जरा फिरून गेलं ना. आता मग घरी आपण काही करू शकतो, योगा वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत. त्यापेक्षा असं मला वाटतं की आपण वॉकिंग केल्यामुळे हे वातावरणातलं जरा शुद्ध थोडंसं फिरणं, त्यामुळे जरा जास्त छान वाटतं. आणि इथे झाडी बिडी छान आहे ना आपल्या काबरानगरला, आणि ट्रॅक केलेले आहेत फिरायचे. आणि रोडवर गेले की कसं होतं, गर्दीमध्ये चालायला नको वाटतं, गाड्या येतात नाही का, धूळ खूप असते. थोडंसं फ्रेश वाटते. हे गार्डन आहे, गार्डन मध्ये ह्या ट्रॅकवर फिरायला छान वाटतं ना. 20-25 चक्र मारतो. हो का? छान छान छान, खूपच छान. अर्धा तास, कमीत कमी अर्धा तास. अरे वा. किती गडबड असली तरी अर्धा तास फिरायचं. बरं बरं बरं. म्हणजे तुम्ही अगदी रोजची वेळ ठराविक ठरवून येताच ना बरोबर? कधी एकमेकीला कॉल करतो. हां 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 हो ना. मागे पुढे होते तसं काहीच नाही. कधी 5:30, कधी 6. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले म्हणून थोडं 6च्या नंतर ऊन उतरल्यावर येतं. हां छान आहे. पण मैत्रिणी भेटतात इथे आल्यावर आणि मन हे प्रसन्न होतं नाही का? आणि कमीत कमी 1 वर्ष व्हायलंय आता आमच्या. हो का? गेल्या मे मध्येच मी सुरुवात केली होती. नंतर सुषमानं ठरवलं की मग आपण इकडे जात जाऊ, आपण इकडे वॉकिंग. मी माझ्या दारातच करू लागले होते. तिनं पाहिलं 1-2दा, मग ती म्हणे आपण इथं जात जाऊ वॉकिंग. जून पासून आम्ही जी सुरुवात केली, आता ह्या मे जूनला आम्हाला वर्ष होईल. बरं 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 बरं. छान छान छान, एकदम छान. तुम्ही रोज येताय, रेग्युलर येताय, हे विशेष आहे. आणि कुठल्याही गोष्टीत कसं सातत्य पाहिजे बघ. मध्ये ब्रेक झाला ना की मग नाही, ब्रेक झाला तरी पण परत सुरू करायचं ग. परत सुरू केलं म्हणजे कसं आपल्याला सवय लागून जाते त्या, आणि अंगवणी पडतं नाही का? हां करमत नाही. हां तेच म्हणलं छान वाटतं एकदम. हां मैत्रिणीनो, हे आमच्या इथे काबरानगरला सुंदर ट्रॅक आहे बरं का. आणि ह्या दोघी मैत्रिणी रोजच्या रेग्युलर फिरायला येतात. म्हणजे मला खूप कुतूहल वाटायचं, म्हणून म्हटलं चला आज आपण तुमच्याशी गप्पा मारूया. दीपा आणि ही सुषमा, हां तिच्याशी गप्पा मारूया म्हणून मी मुद्दाम आले. हे बघा इथे सुंदर वातावरण आहे, मुलं खेळतात. हे बघा हे, आणि ट्रॅक आमच्या काबरानगरला खूप छान आहेत. म्हणजे रोडवर गेलं की खूप भीती वाटते जायची यायची, आहे की नाही? त्याच्यामुळे आम्ही इथेच येतो फिरायला. खूप छान. मैत्रिणींनो, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बरं का. आता महिला दिन जवळ येत आहे. या महिला दिनानिमित्त मला तुमची दोघींचेही विचार मनाशी पटले. म्हणजे रोजचं फिरणं किती आवश्यक आहे. असं म्हणतात की थोडंसं तरी रोज चाललंच पाहिजे. स्वतःसाठी वेळ काढणं खरंच आवश्यक. हां आवश्यक आहे. बरोबर आहे. आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायची. हां बरोबर. घरचे कामं तर दिवसभर चालूच असतात, त्याच्यामुळे काही आपला म्हणजे
शरीराचं हे नाही होत, हा. व्यायाम वगैरे नाही होत. हा, ते तुम्ही हा. धुणं भांडे घासणे सगळं केलं त्याच्यामुळे काही व्यायाम नाही होत. हो बरोबर पण हा जो वॉकिंगचा व्यायाम आहे त्यामुळे तुमच्या पूर्ण शरीराला हा. थोडस म्हणजे व्यायाम कुठं होतो. ना कुठं तरी तब्येतीला चांगलं आहे हा, हो असं मला हो सांगायचं. हो बरोबर आहे. खूप छान. आणि प्रत्येकीनेच आपल्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी हो हीच माझी आणि म्हणजे फिरणं हे महिला खूप दिनानिमित्त महत्वाचं आहे की नाही. सगळ्यांना फिरणं हे खूप सांगणं आहे. महत्वाचं आहे. हा. पाय आपले शाबूत राहिले पाहिजेत, हो की नाही. हो. पाय शाबूत राहिले पाहिजेत. मेन म्हणजे पाय चांगले असतील तर कुठली गोष्ट होऊ इथं शकते. बऱ्याच बायका येतात, हो आम्ही दोघीच नाही. हो ना, खूप मैत्रिणी बऱ्याच भेटतात. बायका येतात. हा हा तेच म्हटलं. ही बघा, ही एक आली मैत्रीण. हा, नाव सांग तुझं. तुझं नाव सांग. चारुलता नाफडे. हा, रोज येते का फिरायला? हो, रोज सकाळी होते मी. आता क्लासला गेले होते. अगं दीपा, बाय, मग भेटूया. सुषमा, दीपा, आता हिला नाफडेशी बोलते थोडस. हा, भेटू. हा, हो 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 हो, चालेल चालेल. हा, रोज येतेस का फिरायला? हो, रोज सकाळी फिरते मी. हो का, बरे. तुम्हाला किती जवळ आहे ना, दारातच ट्रॅक आहे तुम्हाला, हो की नाही. किती म्हणजे छान. कसं, सकाळी लगेच तिथे वर फिरता येतं. नंतर मग दुपारी जेवण झाल्यावर 2 चक्रा मारता येतात. रात्री पण जेवण झाल्यावर 2-3 किती चक्रा छान मारता दारात. येतात. म्हणजे जसं काही तुझ्यासाठीचा ट्रॅक बांधलाय असं वाटतंय मला तरी, हो की हो नाही. ना, हो अगदी ना. दारातच आहे ना ग, समोरच हो, आहे ना. तू अगदी केव्हाही येऊ समोर आहे. शकते. हो, आणि हो. जेवण झाल्यावर तुम्ही अगदी इथे येऊन गप्पा सुद्धा मारू शकता हो, दोघं जण अगदी. मस्त, हो की नाही. पाहुणे जेवण बिणे आल्या जरा सुद्धा मस्त. आरामात आम्ही म्हणजे कसं हा, हा. म्हणजे आरामात असतं, म्हणजे वॉकिंग अगदी जेवण हो. झाल्यावरच अगदी. पाहुणे वगैरे आले तरी सुद्धा इथे मस्त येऊन बसायचं, फिरायचं. हो. उन्हाळ्यात तर किती छान वाटतं की नाही. हो, हो. मी तर म्हणते आणि तुझ्या इथलं शांत वातावरण आहे, प्रदूषण नाहीये महत्वाचं. आपण रस्त्यावर गेलं तर भरपूर प्रदूषण असतं, गाड्या असतात. हो, हो. आणि इथे कसं झाडं असल्यामुळे ऑक्सिजनही सकाळच्या वेळेस भरपूर ऑक्सिजन हो, मिळतं आपल्याला. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळे मग छान वाटतं इथे फिरायला अगदी. मी तर म्हणते चारू, हे तुझ्यासाठीच ट्रॅक बांधलेला आहे, मला तर असं वाटतंय, हो की नाही. हो, हं? हो, हो. हं. तेच म्हणते. एक मिनिट. हा, नाही ते हे हां. नाही नाही नाही, ते नको Selfie, करूस. selfie. हां, तू पकड, तू पकड. हां, मी दिसत नाहीये पण. एक मिनिट. हां, हे बघा, इथलं किती सुंदर वातावरण आहे, हो ना, आहे की हो नाही. ना, हां. हां. हे बघा. लहान मुलीला फिरवत आहे, हां, हां, हां. छोट्या मुलीला पण फिरवून हो, राहिले. खूप छान. मुलं खेळतात आहे इथे. हो हो. अगदी, हां. मैत्रिणींनो, चारूच्या अगदी दारात आहे बरं का हा ट्रॅक. त्यामुळे स्पेशली तिच्यासाठी बांधलेला आहे असंच आम्ही नेहमी तिला चिडवत असतो. आणि ती म्हणते ना, सकाळ दुपार संध्याकाळ मी फिरते इथे, हो की नाही. हां, भेटूया चारू परत. हां, बाय. असंच फिरायला आल्यावर भेटूया. बाय.